माधवाशी जाऊन 4 शब्द बोला, त्याची समजूत काढा। नेमका प्रकार काय घडला तो त्यास समजावून सांगा। समजूतदार आहे मुलगा, त्याशिवाय तुमच्या जीवाची तगमग थांबणार नाही। छे छे, कोणत्या तोंडाने जाऊन बोलू मी त्याच्याशी? तोही एक प्रश्न। एक काम करा, सुनबाईस आधी धाडा पुढे। काय सुनबाई, पुढे जा आणि प्रस्तावना करा। तेवढ्या सासूबाई येतीलच पाठोपाठ। आणि मग तुम्ही बोला। आणि जर एकट्याने धीर होत नसेल माधवाशी बोलण्याचा तर एक काम करा, म्हणजे घरातल्या सगळ्या महिला मंडळास बरोबर घेऊन जा, म्हणजे धीर वाटेल तुम्हास। काय माधवाचे दडपण येते हो कधी कधी, आम्हास सुद्धा येते। ठीक आहे, तुम्ही सांगताय तसेच करते। रमा, मी काय म्हणते, तू जा पुढे आणि अंदाज घे। आम्ही येतो आणि तानमान बघून मग बोलतो। बरे। पण माई, मला हे रागे तर भरणार नाहीत ना? मी सुभद्रा काकूंना बोलले म्हणून? नाही नाही, आपल्या सगळ्या जणींचे चुकले आहे हो। तुला एकटीला काहीही बोलणार नाही तो। तू जा। हो। आणि तुम्ही सुद्धा धीर एकवटून जा, सगळे चांगले होईल। हसतमुखाने जा, असा बघू। या या। काही सांगावयाचे आहे काय? सगळ्यांतर्फे मला आपली क्षमा मागावयाची आहे। जे घडले ते पुन्हा कधीच घडणार नाही। मनात राग ठेवू नये। आम्ही कोणत्याही गोष्टीचा राग धरून ठेवीत नाही, ठाऊक आहे ना तुम्हास रमाबाई? हो। रागाने केवळ रक्त तापते। चुकीच्या गोष्टींचा राग यावयासच हवा, रक्त तापावयासच हवे। परंतु तो राग काबूत ठेवून पुढे जावयास हवे, नाहीतर आपण त्यातच अडकून पडतो आणि रागाच्या रिंगणात गोल गोल फिरत राहतो। झालेला प्रकार चुकीचा आहे हे निसंशय खरे आहे, परंतु आमच्या मनात त्याविषयी राग नाही। आणि तुम्हास आमच्या समोर वकिली करण्यासाठी ज्यांनी पाठविले त्यांना जाऊन सांगा। माधवा, खरेच केवढे मोठे मन आहे रे तुझे। आज केवळ माझ्या हाताताईपणामुळे आपल्या घरात एवढा मोठा अनावस्थ प्रसंग ओढावला। माझीच मला लाज वाटते आहे। मी माझ्या घरातल्या माझ्या लोकांवर चोरीचा आळ घेतला। माई, खरे म्हणजे हे तुमच्या स्वभावातच नाही, पण आम्हास असे वाटते आजी गेल्याच्या दुःखातून तुम्ही वरवर दाखवित असलात तरी आतून सावरलेल्या नाहीत। अशा वेळी माणसाचे मन अस्थिर होते आणि त्यामुळेच असे घडले असेल। नाही रे, मला असे वागावयास नको होते, त्यामुळे सगळ्यांची मने दुखावली गेली। घरात विनाकारण अविश्वासाचे आणि क्लेशाचे वातावरण निर्माण झाले। मला असे नको होते वागावयास।
होय, एकदा गमावलेला विश्वास परत मिळवणे फार अवघड असते. परंतु माई, प्रेमाच्या माणसांना समजते की कोणती गोष्ट चुकून घडली आहे ते. आजवर कोणाचीही चूक झाली तरी तुम्ही सावरून घेत होतात. मग आज तुमच्याकडून काही कमी अधिक झाले तर इतरांनी ते सावरून घ्यावयास हवे असे आम्हास वाटते. घरातील शांती अबाधित राखणे हे एकट्याचे कर्तव्य नव्हे, ही साऱ्यांचीच जबाबदारी आहे. तू विश्वास बाळग माधवा. पुन्हा अशी वेळ नाही यायची, कधीच नाही यायची. नाही, आम्हास खात्री आहे त्याची. अरे गोपाळ, मल्हारराव गायकवाडांची बातमी कळली की नाही? होय, कळली ना. सार्वजनिक सभेने त्यांना खटला चालवण्यासाठी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. अशी जिद्द पाहिजे. अरे गोपाळ, तुझं नशीब चांगलं आहे. सार्वजनिक महासभेचे अर्धवयू न्यायमूर्ती महादेव गोविंद नानडे तुझे मेहुणे आहेत. खरे आहे. त्यांच्या सहवासात आल्यानंतरच माझ्या विचारात मूलभूत बदल घडला. ते स्वतः ब्रिटिशांच्या चाकरीत असले तरी आपल्या देशवासियांच्या भल्यासाठी त्याच गोष्टीचा मोठ्या सनदशीर मार्गाने उपयोग करून घेतात. अगदी अल्पशा सहवासात प्रभावित केले त्यांनी मला. अरे 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 शिंदलींचे, अरे मूर्खा, नालायका, नटभ्रष्टा, आमच्या मार्गामध्ये आडवा येतो. केला ना विटाळा मला. शिव 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 शिव. काय रे, सूर्याची दिशा बघून चालता येत नाही का तुला? अरे तुझी सावली आमच्यावर पडू नये म्हणून नियम घालून दिलेत ना तुला, तरी तू आमच्या वाटेत येतोस. पडली ना सावली आमच्यावर. थवाना विटाळा मला. चूक झाली माझी, पाया पडतो मी. अरे शिंदलींचे, परत आम्हाला का मारताय त्याला? खोटं आहे हे सगळं. सावलीने किंवा कशाने हे माणसास विटाळ होत नाही. शास्त्रात असे कुठेही लिहिलेले नाही. अन्याय हा. कोणाला शानपण शिकवतोस? आम्हाला शास्त्र सांगतोस? आजकालच्या तरुणामध्ये नको ती खोडे घुसलेली आहेत. उठसूट धर्म बुडवायला निघाले आहेत. क्षमा करा, आम्ही धर्म बुडवण्याचा नाही, जपण्याचा प्रयत्न करत आहोत. माणुसकीचा धर्म. काय काय म्हणावयाचे काय तूस? आम्ही माणुसकी सोडून कंबरेत गुंडाळी की काय? हे काही नाही. तू या शिवराज म्हणजे तुझा देखील आम्हाला विटाळ होणार आणि तुला याचे परिणाम भोगावे लागतील. काय समजतोस का? समजतोस काय स्वतःला? काय करायचं ते करा. आज मात्र मी ह्याच्या घरी भोजनास जाणार आहे. दाखवतोस तुला विंगा. 4 दिवस पुण्याला गेला म्हणून की शाणा झालास की काय? बघ आता येशील पाया पडत. चल जा. घाबरू नका. दादा, कशाला माझ्या पाय मोठ्या लोकांचा राग ओढवून घेताय आपण? अहो, आम्ही लहान माणसं. हे बघ, कुठलाही माणूस जन्माने किंवा धर्माने लहान होत नाही. तो मोठा होतो तो त्याच्या कर्माने. आणि तू तर या गावाची स्वच्छता करतोस, घाण साफ करतोस, म्हणजे खरं तर तू मोठा माणूस झालास. काळजी करू नकोस. चल, आज मी तुझ्या घरी भोजन करणार. नको नको, काळजी करू नकोस. अहो, लोक काय काळजी करू नकोस, मी आहे ना. नको. चल चल. आपण कोण आम्ही आपणास ओळखले नाही. आप्पा पटवर्धनांच्या थोरल्या सूनबाई का आपण? नाही नाही, मी सगुणा वामनराव देव. मी रमाबाईंना शिकवावयास येते. असे होय. चांगले चांगले. तुमच्या आधी एक शारदाबाई म्हणून शिक्षिका आल्या होत्या, त्यास पळवून लावले. चांगले आहे. आता तुम्ही पण मला एक सांगा, तुम्ही ह्या दुसऱ्यांच्या लेकी सुनास शिकवत फिरता, तुमचा संसार कोण चालवते? का तो असाच वाऱ्यावर सोडून आलात? हसलाच नाही, या प्रश्नांची आता सवय झालीये म्हणून हसू आले. पण सांगतेच, आमच्या घरची परिस्थिती तशी ठाकठीकच म्हणावयास हवी. कारण मामनजी होते तोपर्यंत मी काहीही करू शकले नाही. कारण घराबाहेर पडणे त्यांना रुचत नव्हते.
परंतु महादेवरावांच्या प्रेरणेमुळे माझ्या यजमानांनी मला घरच्या घरी उत्तम शिक्षण दिले आणि इतर स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रोत्साहनही दिले. आज ते शिक्षण मला उपयोगी पडते आहे. मामंजी गेल्यानंतर आज मी 4 बायकांना शिकवणी देते आणि घर खर्चाचा मेळही घालते. असे होय. म्हणजे मामंजींच्या पश्चात तुमचा हा स्वैर संचार सुरू झालेला दिसतो. क्षमा करा भाऊसाहेब, पण हा स्वैर संचार नव्हे. माझ्या यजमानांच्या सल्ल्यानेच मी हे काम करीत आहे आणि हे तर विद्यादानाचे पवित्र कार्य आहे. याला स्वैर संचार म्हणणे योग्य नव्हे. आणि आपण असे म्हणता याचे तर मला मोठे आश्चर्यच वाटते, कारण महादेवरावांना उच्च शिक्षण देण्यासाठी आपण मोठे योगदान दिले आहे असे आम्ही ऐकून होतो. महादेवराव याचे सारी श्रेय आपणासच देतात. नाही नाही, ते अगदी योग्यच आहे. म्हणजे आमचाही शिक्षणास विरोध नाही. आमचंही म्हणणे आहे सर्वांनी शिकावे, स्त्रियांनी सुद्धा शिकावे, त्यासही आमचा विरोध नाही. पण ते का मर्यादेपर्यंत. म्हणजे संसार चालवण्यासाठी जे काही आकडेमोड करावी लागते, व्यवहार शिकून घ्यावा लागतो, तितके शिक्षण स्त्रियास पुरे. त्याच्यापेक्षा जास्त शिकून स्त्रीने काय करावयाचे आहे? अहो, संसार चालवणे, त्यासाठी रुपये कमावणे हे पुरुषाचे काम. आणि संसाराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये राहून चूल पेटवणे, सर्वांना पोटास घालणे, मुले जन्मास घालणे हे स्त्रीचे काम. तेव्हा स्त्रीने शिकून काय करावयाचे काय? अहो, शिक्षणाने स्त्री स्वावलंबी होते. नाही हो, नाही. उलट माझे विचार वेगळे आहेत. स्त्री जर उंबरठ्याच्या आतमध्ये राहिली, तिने संसार चूल मूल केले, तर ती जास्त स्वावलंबी होते. तुम्हाला सांगतो, कित्येक वेळेला पुरुष या स्त्रियांवर जास्त अवलंबून असतात. नाही, कसे आहे, स्त्री आणि पुरुषाला मुळात निसर्गानेच वेगवेगळे बनवलेले आहे. अहो, पण उद्या मला सांगा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्त्रिया शिकून जर बाहेर पडल्या, तर बाहेरच्या जगामध्ये स्त्री पुरुषांची भलतीच सरमिसळ होईल, नाही का? आणि त्याशिवाय पुरुषांस स्वैर वागण्यास संधी प्राप्त होईल. आणि मग शिकून अहंकारी झालेल्या स्त्रिया त्या पुरुषास साथ देतील. म्हणजे काय, संपूर्ण समाजामध्ये एक वेगळी अनागोंदीच माजायला सुरुवात होईल, नाही का? मला नाही असे वाटत. शिक्षणामुळे स्वैराचार वाढेल ही समजूतच मिळ योग्य नव्हे. क्षमा करा, पण आज उंबरठ्याच्या आत असणाऱ्या स्त्री पुरुषांच्यातही हे वर्तन घडते हे आपणास निश्चितच ठाऊक आहे. विधवा स्त्रियांची आज काय गती आहे हे प्रत्येकासच ठाऊक आहे. आणि म्हणूनच स्त्रीने शिक्षण घेतले, ती स्वावलंबी झाली, तर पुरुषांच्या गैरवागणुकीवर तिचा वचक राहील. आणि बाहेरच्या जगाचे म्हणाल तर पांढरपेशा समाज सोडला तर उरलेल्या कष्टकरी लोकात बायकाच पुरुषांच्या बरोबर शेतात कष्टाची कामे करतात. पण तेथे कुठे काही वावगे घडते? करतात, पण त्या शिकलेल्या नसतात. त्याच्यामुळे त्या बाहेर पडल्यानंतर उद्दामपणे अशी हुज्जत घालत नाहीत तुमच्यासारखे. स्त्रीला हा अहंकार होतो शिकल्याने, मग ती पुरुषांच्या बरोबरीने हुज्जत घालावयास सुरुवात करते. आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये संसाराकडे दुर्लक्ष होते, नाही का? तुम्हाला सांगतो, स्त्री जेव्हा अशी घराबाहेर पडायला लागेल, तेव्हा संसार वाऱ्यावर पडतील, लक्षात ठेवा. नाही, 100-150 वर्षानंतर तेव्हा आम्ही अस्तित्वातही नसू म्हणा. पण तेव्हा जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्त्री शिकून सवरून जर घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडली, तर ती घराच्या बाहेर पडेल, पुरुषांच्या प्रमाणे रुपये सुद्धा कमवेल, पण स्त्री ही स्त्री राहणार नाही, एवढे लक्षात ठेवा. शिकवावयास आलेले आहात ना, जा शिकवा. हर 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 अधोगती कालाय तस्मै नमः. त्यांचे हे योगदान खूप महत्वाचे होते. बाई, झाला माझा धडा वाचून. बाई, बाई, काय झाले? तुम्ही आज एवढ्या गप्प गप्प का? कसला विचार करता आहात का? आज इथे येताना तुमचे मामंजी
भाऊसाहेब भेटले. त्यांनी धर्माविषयी, स्त्री शिक्षणाविषयी, संसाराविषयी बरेच काही सांगितले. त्याचाच विचार करते मी. म्हणजे धर्माचा अर्थ प्रत्येकजण वेगळा लावतो. धर्मातील उत्तम तत्वे घेऊन तुमच्या मामंजीने संसार केला, त्यामुळे आज त्यांचे कुटुंब एवढे मोठे आहे. नात्याचे बिन नात्याचे सगळ्यांना त्यांनी सामावून घेतले आणि आधार दिला. हेही एक प्रकारचे धर्मकार्यच आहे. बायकांच्या शिक्षणाविषयी त्यांची मते अनुकूल नसली तरी त्यांच्या मनातली भीती मी समजू शकते. 100-150 वर्षांनी बायका पुरुषांप्रमाणे जगू लागतील. कलह अधिक आणि गोडवा कमी असे होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. खरेच असे होईल? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो रमाबाई, पण शेवटी तारतम्य हे प्रत्येकावर अवलंबून असते. जसे आज महादेवराव, भांडारकर यांच्यासारखी मंडळी धर्माचा अर्थ किती सुरेखपणे उलगडून दाखवतात, तर राम दीक्षितांसारखे लोक विपर्यस्त अर्थ लावून हाच धर्म असे म्हणत जबरदस्तीने लोकांच्या माथी मारतात. शिक्षणाचा उपयोग स्त्रिया कसा करतील यावरच सारे पुढचे अवलंबून आहे. सगुणे तू म्हणजे ना. अगो अहिल्ये, उद्या तुझे डोहाळ जेवण आहे हो. चेहऱ्यावर कसे हसू असायला हवे, मन प्रसन्न हवे. काय आणि तुला काय हवे नको ते सांग हो मोकळेपणाने. अगो इतक्या जणी आहोत आम्ही, तुला काय हवे नको ते सगळे घालावयास. कळले? आणि बर का अहिल्ये, नाही म्हणजे एकदा का तू पोरांच्या रगाड्यात अडकलीस ना की अगो खाण्यापिण्याची हाऊस मौस तर सोडच, रोजचे वेळच्या वेळेला खायला फुरसत मिळाली ना तरी खूप झाले हो. बरे का अहिल्ये, आणि तू पहिलट करीण आहेस. नाही एकदा का बाळणपणाची रांग लागली की मग कोणी विचारायचे नाही. काय गो? आणि अहिल्ये, उद्या एक छानसा दागिना देईन तूस, बघ आवडतो का? म्हटले ना मी चुकले ते. दागिन्यांचे नाव काढल्याबरोबर अशा गप्प झालात त्या. अहिल्ये, खरोखरीच देणार आहे हो दागिना? अगो हे काय? अगो आज नाही उद्या द्यावयाचा आहे. अहो पण माई, हा दागिन्यांचा डबा आहेच कुठे? ज्यामुळे मी फसले तो हा सुभद्रा काकूंचा बेसनाच्या लाडवाचा डबा आहे. सगळ्यांना मी लाडू देणार आहे, म्हणजे सगळ्यांचे तोंड गोड होईल आणि मनातला रागही जाईल. चालेल ना? हो. अहिल्या मामी, हे घ्या. अगो बाई.